सध्याच्या काळात 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमधले निकाल हे देशाच्या राजकीय परिस्थितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते भारतातल्या प्रत्येक घटकाची भावना दर्शवत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। या निकालामधून देशातली जनता एक शक्तिशाली संदेश देत आहे। अस्थिरतेनं ग्रासलेल्या जगात भारतातली जनता स्थैर्याचा मंत्र देत आहे असं पंतप्रधान म्हणाले आहेत। कर्नाटक आणि तेलंगण दौऱ्यावर आज पंतप्रधानांनी कर्नाटकमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित केलं। त्यावेळी त्यांनी देशातल्या जनतेचा कल अधोरेखित केला। भारत की जनता कह रही है कि हमें स्पीड चाहिए, हमें स्कैम नहीं सॉल्यूशंस चाहिए, हमें राष्ट्र नीति वाली राजनीति चाहिए। साथियों, आज पूरा का पूरा देश भाजपा की राष्ट्र नीति के साथ कदम से कदम मिलाकर चल रहा है। आज आंध्रा में एनडीए सरकार है। अगर लोकसभा सदस्यों के हिसाब से देखें तो कर्नाटका में बीजेपी नंबर 1 है, तेलंगाना में बीजेपी नंबर 2 है, पुडुचेरी में बीजेपी एनडीए की लगातार दूसरी बार सरकार बन रही है। कर्नाटक आणि तेलंगण दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले आहेत। या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रांमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं देखील त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या देशव्यापी सेवा उपक्रमांचाही शुभारंभ केला। स्वच्छ भारत अभियान हे आता लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला असून हे अभियान समाजाच्या शक्तीवर पुढे जात आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। बंगळुरू शहर सॉफ्टवेअर आणि सेवांसाठी जगभर प्रसिद्ध असलं तरी भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख मजबूत करण्यातही या शहराचं मोठं योगदान असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं। स्टार्टअप में भारत बहुत तेजी से दुनिया का तीसरा सबसे बड़ा इकोसिस्टम बना है। हमारे युवा आज स्पेस में अपनी सैटेलाइट भेज रहे हैं। देश की ऐसी सभी उपलब्धियों का सबसे बड़ा कारण है हमारे युवा है और आर्ट ऑफ लिविंग है। युवाओं को आज के आधुनिक युग की चुनौतियों के समाधान पाने में गुरुदेव और आर्ट ऑफ लिविंग बहुत सहायता कर रहा है। या कार्यक्रमानंतर पंतप्रधान हैदराबादचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यात ते 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत। यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक मार्गिकेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167चं चौपदरीकरण, जहिराबाद औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी आणि वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कच्या उद्घाटनाचा समावेश आहे। त्याबरोबरच पंतप्रधान 1,535 कोटी रुपयांच्या रेल्वे पायाभूत सुविधांचं आणि इंडियन ऑइलच्या मलकापूर टर्मिनल प्रकल्पाचं लोकार्पण करणार आहेत। देशाच्या आरोग्य पायाभूत सुविधांमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पंतप्रधान हैदराबादमधल्या सिंधू रुग्णालयाचं लोकार्पण करतील। विशेषत्वानं कर्करोगांवरील उपचारांच्या सुविधा असणारं अत्याधुनिक मल्टी सुपर स्पेशालिटी क्वार्टर्नरी केअर देणारं असं हे नानफा तत्वावरील रुग्णालय आहे।